अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त फारुख मटके यांचे विविध मागणींचे निवेदन सादर। सोलापूर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन इथं उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके सर यांनी अनेक समस्यांचा वाचा फोडत शासनासमोर आक्रमकपणे भूमिका मांडली। मागण्या अशा: उर्दू शाळेत अंगणवाडी व बालवाडी सुरू करणे, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा सुरू करा, ग्रामीण भागातील कब्रस्थानचे प्रस्ताव लवकरात लवकर करा, वैयक्तिक मान्यता प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता द्या, मुस्लिम क्षेत्रात बहुल क्षेत्रात उदाहरणार्थ नई जिंदगी, स्वागतनगर, शोभदेवी नगर, भीमाशंकर नगर, बाशापेठ, शनिवार पेठ, सहारा व इतर भागात विकासाची कामं करा, वक्फ बोर्ड कार्यालय व मौलाना आझाद महामंडळ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करा, मुस्लिम समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करा, अशा अनेक मागणींचे निवेदन देण्यात आले होते। सदरच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याचं आश्वासन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी दिले। विद्यार्थी संख्या जर बघितली तर दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण पहिली ते सातवी शिक्षण देतो, परंतु त्यांना आपण ग्रामीणमध्ये जर गेलं तर आकडेवारी जर आपण बघितली तर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा जर 100 असतील तर माध्यमिक शाळा 5 ते 10 आहेत मॅडम। मग हे पहिली ते सातवी शिक्षण घेऊन 8वीचे विद्यार्थी कुठं जायचं हा प्रश्न आहे पालकांसमोर। पहिला प्रश्न तर तिने 7वी पर्यंत उर्दूमध्ये शिक्षण घेऊन 8वी मध्ये तिने मराठी माध्यमाचे शिक्षण घ्यायचं का, हा पहिला मुद्दा आहे। आम्ही लास्ट वेळेस मला वाटतंय वर्षा गायकवाड मॅडम असताना आम्ही मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये एक प्रस्ताव दिला होता, ज्या शाळा पहिली ते 7वी आहेत उर्दू माध्यमाचे किंवा केंद्र स्तर किंवा तालुका स्तरावर किमान 5 शाळांची त्यांनी माध्यमिक शाळांची निर्मिती करावी असा आमचा मुद्दा होता। कारण काय आपण आज बघितलं तर पहिली ते 7वी आपण शिक्षण घेतो, जेव्हा RDO ऑफिसला जर आपण लायसन काढण्यासाठी जर जातो किमान 8वीचं शिक्षण पाहिजे त्यांना, तर असं कुठंच नाही मॅडम। तुम्ही जिल्ह्याचा तुम्ही आढावा घ्या, प्राथमिक शाळा किती आहेत, माध्यमिक शाळा किती आहेत, रेशो मेन असा आहे मुद्दा। अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजाचे विद्यार्थी कमी व्हायला लागलेत विद्यार्थी संख्या, तर त्यांचा असा डोक्यात बसलेला आहे की पहिली ते 7वी पर्यंत शाळा शिकल्यानंतर पुढे शाळाच नाही ना, ते तिने जायचं कुठं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। हा जो मुद्दा आहे ना मॅडम, अल्पसंख्याक समाजासाठी प्रगतीसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही शासनाच्या माध्यमातून हा मुद्दा आता आम्ही मागच्या 5 वर्षापासून आम्ही भांडतोय, परंतु मधल्या काळामध्ये कोरोनामुळे आम्ही तो मुद्दा जरा पेंडिंगमध्ये पडलेला आहे। परंतु आता परत शासनाकडे आम्ही परत ती मागणी करणार आहे। तुम्ही खाजगी शाळांना मान्यता द्या, हे द्या, आम्ही ते मागणी करत नाही। जे शासकीय शाळा आहेत पहिली ते 7वी जिथं किमान 50चं पट आहे, आता 5वी 7वी अनेक विस्तारित असतील साहेब पण आहेत आमचे कादर शेख साहेब, तुम्ही बघितलं ना मॅडम, चांगले चांगले शाळा आहेत जिल्हा परिषदचे आणि ते शिक्षकांना एवढं कष्ट घ्यायला लागले। एक माध्यमिकची शाळा झाली मॅडम, तुम्हाला सांगतो, मला वाटतं करमाळा तालुक्यामध्ये एक शाळा आहे मॅडम जिल्हा परिषदची। तुम्हाला सांगतो, ते एक आमचे मित्र होते, ते शिक्षक आता वाटलं त्यांनी रिटायरमेंट झाले, अखलाक शेख कोणीतर होते, त्यांनी एवढं गणपतराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून अक्षरशः शासनापर्यंत भांडून त्यांनी 8वीची मान्यता घेतलेली मॅडम। आणि दुर्दैव असं आहे, तो मान्यता तुम्हाला सांगितले त्याने शासनाने दिलेला आहे, परंतु तिथं शिक्षक नाही मॅडम आजची पिढीला।